मी आज तुम्हाला पराठ्याची सोपी पद्धत दाखवणार आहे. तर 2 प्रकारचे पराठे दाखवणार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच करून पहा. तर पराठे बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यातलाच एक गोळा घेतलेला आहे. बघा याप्रमाणे आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे. लाटून घेतल्यानंतर एक साईडला मधोमध आपल्याला चिरून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे आपल्याला एक साईड चिरून घ्यायचं आहे, मधून आपण कापून घ्यायचं आहे. आणि त्यात मी उकडलेला बटाटा घातलेला आहे एका साईडला आणि एका साईडला कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घातलेला आहे. बघा याप्रमाणे आपण लावून घ्यायचं. थोडंसं गॅप सोडून आपण ठेवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण चीज घालून घेणार आहोत एका साईडला. असे 4 भागाला 4 आपण लावून घेणार आहोत. बघा आता हा पिझ्झा सॉस मी ते लावून घेतलेला आहे. 1 टेबलस्पून पिझ्झा सॉस घेतला आहे, तो पसरून घेत आहे. याप्रमाणे आपण पसरून घ्यायचं आणि जिथे कापून घेतलं आहे तिथून आपण फोल्ड करत करत त्याला बाजूला कडेला प्रेस करत करत यायचं आहे. बघा याप्रमाणे आपण त्याला चारी बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याच्या चारी कोपरे प्रेस करून दाबून घ्यायचं आहे. सील बंद करायचं आहे आणि आपल्याला त्यातला आतलं स्टफिंग पसरवण्यासाठी आपल्याला लाटून थोडंसं घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपण त्याला लाटून घेणार आहोत. तर व्यवस्थित आपण पीठ लावून लाटून घेत आहोत. बघा हलक्या हाताने आपण थोडंसं पसरून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपला पहिला प्रकार पराठ्याचा झालेला आहे. तो आपण आता तव्यावर भाजून घेऊया. त्यासाठी मी तव्यावरती 1 टेबलस्पून तूप घालून घेतलं आहे. तवा मीडियम फ्लेममध्ये गरम केलेला आहे आणि आता पराठा आपण त्याच्यात टाकून घेतला आहे. वरती पण आपण 1 टेबलस्पून तूप लावून घेतलं आहे. तुम्ही तेलही लावू शकता. याप्रमाणे आपण खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आलटून पलटून भाजून घ्यायचा आहे. अशाप्रमाणे आपला पराठा तयार झालेला आहे. आता आपण दुसरा पराठा बघूया. तर गव्हाचा पिठाचा एक गोळा मी घेतला आहे, तो लाटून घेत आहे. पातळ लाटून घ्यायचं आहे आणि त्यावरती मी 1 टेबलस्पून तूप लावून घेतलं आहे आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले आहे, ऑरेगॅनो टाकून घेतलं आहे, ऑरेगॅनो सीझनिंग ते टाकून घेतलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आहे आणि कसुरी मेथी टाकली आहे. हे 1 टेबलस्पून मी टाकून घेतलं आणि घट्टसर असा रोल करत जायचं आहे आणि त्याला असं राऊंड करत यायचं आहे आणि पीठ लावून त्याला लाटून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हा आपला दुसरा प्रकार मेथी पराठा तयार झालेला आहे. आता आपण त्यालाही गरम करून शेकून घेऊया. बघा याप्रमाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता. याप्रमाणे आपला मेथी पराठाही तयार झाला आहे. तुम्हाला हे 2 पराठे कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.